नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन व्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करते. तर आज आम्ही एक जुगाड करणार आहे. व्हिडिओमध्ये समजेलच तुम्हाला. म्हणजे हे करणार आहे. तर हा जुगाड असा आहे, आम्ही इन्स्टावर एक व्हिडिओ बघितला होता की म्हणजे आपला सोलर असतो तो साफ करण्यासाठी आम्ही एक फवारा टाईप असं बनवायचा म्हणून आम्ही तो व्हिडिओ बघितला. तर आम्ही म्हटलं की आपण ट्राय करायचं की होतं का तसं सक्सेस. तर चला आज आम्ही तेच ट्राय करायला लागलोय सोलर साफ करण्यासाठी. तर सगळ्यात आधी काय होतं, या घरी पायपा होत्या थोड्याफार, त्या काय केल्या यांनी सगळ्या एकसाथ जोडून घेतल्या. तर त्या पायपा आम्ही अशा ट्यूबने जोडून घेतल्या म्हणजे निघू नयेत यासाठी. त्यानंतर आम्ही त्या पाईपीला होल मारून घेतले ड्रिल मशीनने. पूर्ण लाईन मध्ये आम्ही पहिला सुरुवातीला जो व्हिडिओ बघितला होता त्यानुसार आम्ही 4-5च होल मारून घेतले एका बाजूला. जसं की त्या व्हिडिओ मध्ये होतं, त्या होलामध्ये असे स्क्रू घालायचे होते. आता सगळं रेडी झालं. अशा पद्धतीने आम्ही स्क्रू फिट करून घेतले. 4-5च आम्ही घातले स्क्रू आणि आता आम्ही डेमो करायला लागलोय की होतंय का सक्सेसफुल. तर इथे बोर्डची कनेक्शन आहे, तर त्यालाच डायरेक्ट आम्ही जॉईन केलं. पण हे काय सक्सेसफुल झालं नाही. त्या व्हिडिओमध्ये असं होतं की असे स्क्रू बसवल्यानंतर पाणी खूप प्रेशरने येतं, पण ते तसं काहीच झालं नाही. मग आम्ही काय आमचंच डोकं चालवलं, आम्ही ते सगळे स्क्रू काढून घेतले. ते स्क्रू काढल्यानंतर ना तुम्ही आता बघा की पाणी खूप प्रेशरने येत होतं अशा पद्धतीने.
जसं की दिसतंय तुम्ही बघू शकताय, खूप प्रेशरनं पाणी आलं. मग आम्ही ते स्क्रू घातलेच नाहीत. आता आम्ही आमच्या डोक्याने करायचं ठरवलं. त्यानंतर आम्ही काय केलं, पूर्ण पाईपला असे होल मारून घेतले. त्यासाठी पहिला स्ट्रेट लाईन मारून घेतली, म्हणजे ते एका लाईनीत यावे यासाठी. तर अशा पद्धतीने हे आम्ही, म्हणजे जो व्हिडिओ बघितला तो झालाच नाही, आम्ही हे दुसरं डोकं चालवलं, पण ते सक्सेसफुल पण झालं. तुम्ही बघू शकता. आता हे आम्ही पूर्ण असं सोलरला बिल्ड करणार आहे, सोलरच्या इथे. आता ही एकच बाजू झाली. सोलर खूप मोठा आहे, तर आम्हाला अजून एक अशीच इतकीच मोठी पाईप जोडावी लागेल, मग ते सोलरला पूर्ण बसवता येईल. तर असं झालं की जास्त होल झाल्यामुळे प्रेशर कमी यायला लागलं. मग काय केलं आम्ही, त्यातले थोडे थोडे होल काय केले, मुजवले अशा पद्धतीने. तर आणायचं काय वेगळं चाललेलं, ती पण आमच्यासोबत इथे बोरचं जे कनेक्शन आहे त्याला पाईप जोडत होती. तर या पाईपमधून आम्ही कनेक्शन देणार आहोत. मग त्यासाठी ती पाईप हलू नये म्हणून इथे ती फिट करायला लागलेत. तर आज हे फायनल आम्ही तुम्हाला दाखवतो. इथे सोलरवर अशा पद्धतीने आम्ही ही पूर्ण पाईप बिल्ड केली आणि तुम्ही रिझल्ट बघू शकताय. म्हणजे आता फक्त सोलर धुताना पाणी मारताना काय होतं की पाणी मारलं ना तर दुसऱ्यांच्या टेरेसवर पाणी जात होतं. मग आता हे पाणी इकडे येईल, बस यावर वायपर फिरवला की सोलर स्वच्छ झाला. तर हा होता आमचा जुगाड. तर हे सगळं डोकं यांचं होतं. तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे. बाय.